असं काही करतोय. मग मी डायरेक्ट बोलते. काही लोक लाजले पण आहेत, काही निघून गेलेत, काही लोकांनी म्हणजे ह्या गोष्टी घडल्यात. आणि आज आम्ही कलाकार आहे, आम्ही डान्स करतो. प्रत्येक ठिकाणी दादा वेगवेगळी लोक मिळत असतात आम्हाला. असं नाही की चांगलाच माणूस मिळणार आहे. प्रत्येक ठिकाणी बरेच वेगवेगळी लोक मिळत असतात. मग त्यामध्ये असं काहीतरी घडतं. मग याला फेस करणं माझं काम आहे, पण किती करणं हे लिमिट असतं. मग मी त्यावेळेस बोलते. अच्छा, मी नाही तुम्ही जे हे करता ना, याला आपण आमच्या भाषेत आम्ही याला पब्लिक शेमिंग म्हणतो. आणि करायला फार डेअरिंग लागतं. असं तुम्ही इथे एवढ्या हजार लोकांचं उदाहरण एखाद्या माणसाला कॉल आउट करून बोट दाखवणं की तू चुकीचं करतोय. असं पण प्रसंग भरपूर राहिले असले. त्यातला एखादा कुठला सगळ्यात वाईट असा एखादा प्रसंग आठवतो, शेअर करू शकता जर तुम्ही आमच्या? हे सगळे वाईटच आहेत बघा माझ्यासाठी. त्यातला एखादा अजून की असा एखादा पिन पॉईंट करून आठवण्यासारखा की बाबा असं घडलं होतं की एखाद्याने खूपच वाईट बर्ताव केला, म्हणजे तुम्हाला लागलं किंवा पहिल्यांदा तुम्ही असं वाटलं की आता माईक घेऊन सांगायचं या माणसाला की काय करतो, असं कधी पहिल्यांदा कधी घडलं? मी ज्या वेळेस माईक घेतलाय ना हातात, त्यावेळेस ते ओव्हरच आहे. विनाकारण नाही घेणार. असं नॉर्मल असेल कोणतर नाही घेणार. पहिल्यांदा कधी वाटलं की आपण ह्याला आता माईक घ्यावा? एक पहिल्यांदा कुठली गोष्ट घडली असेल की आता घ्यावं आणि सांगावं की ह्याला हा जर अतिच करतोय? नाही, पहिल्यांदा नाही आठवत म्हणजे असं. पण तरी एखादा असा की प्रसंग की जेव्हा तुम्हाला वाटलं की अरे म्हणजे मी लेटेस्टची गोष्ट सांगू शकते तुम्हाला, पण मला आठवत नाही. म्हणजे पहिल्यांदाच नाही आठवत, पण आता लेटेस्टची गोष्टच आहे. कार्यक्रम होता आणि मला पोरींनी सांगितलं. पहिलं माझी लास्टला एंट्री असते, ताई तो पोरग सारखं असं असं करतंय, नाही का, चुकीचं हे करतंय. मी म्हटलं थांब, मला जाऊ दे, माझी एंट्री होऊ दे. मी गेली, मी एंट्रीला बघितलं त्याच्याकडं. ठीक आहे, मी त्याच्याकडे रागात बघितलं, हे त्याला कळतंय की ही चिडली आहे, तरी पण तिचं तेच चालू आहे. झालं, दुसरी एंट्री झाली, त्याचं तेच चालू. मी केक कट केला बर्थडेचा. केक कट करते, बघतीये, तेच चालू आहे. मग मला ते हेच नाही झालं. मग मी माईक घेतला आणि मग मी त्याला बोलले. मग आपलं ते आयोजक पण चांगले होते, सगळे सपोर्टिव्ह होते आयोजक आणि नेहमी असतात. तर त्यांनी मग त्याला साईडला घेऊन मग त्याला हे केलं. पण आता काय ना, गौतमी पाटील स्टार झाल्यात. मला काय म्हणायचंय, तुम्ही कार्यक्रम बघायला येतात माझा, मला म्हणजे उलट तुम्ही या, तुम्ही माझे चाहते आहेत सगळे आणि मीही तुमच्यावर तेवढंच प्रेम करते. तुम्ही या कार्यक्रम बघायला, तुम्ही सगळं व्यवस्थित, पण तुम्ही असं नका काय करू की त्यांनी माझंही मन दुखवलं जाईल. मलाही कोणाला दुखवायचं नसतं, पण समोरचं एवढं असं विचित्र वागल्याने मला तो पाऊल उचलावा लागतो. असं आहे. पण आता हे तुम्ही स्टार झालात, तुम्ही आता तुमच्या कार्यक्रम बघायला लोक येतात, डिमांड असते तुमच्या शोला, तेव्हा गौतमी पाटील ॲज अ सेलिब्रिटी म्हणून हे बोलू शकते माईक हातात घेऊन. पण जेव्हा गौतमी पाटील सेलिब्रिटी नव्हत्या, की तेव्हा असा कार्यक्रम होताना, तेव्हा असं काही कोणी करत असेल, तेव्हा तर तुमच्याकडे ती ऑप्शनही नव्हतं की आपण माईक घेऊन सांगावं की तू नको करूस, म्हणजे तू कोण सांगणार वगैरे असं झालं असेल. तेव्हा कशी भावना तुम्ही ही कंट्रोल नाही, मी तेव्हा सोडून द्यायचे. अच्छा, सोडून द्यायचे मी तेव्हा. तर म्हणजे ते मी तुम्हाला म्हटलं की मी स्वतःच म्हणजे मलाच कळत नव्हतं काय करते. मी म्हणतेय की जशी मी व्हायरल झाली ना, तेव्हा मला हे सगळ्या गोष्टी हळूहळू समजायला लागल्यात. म्हणजे मी गावाकडनं आली आणि 1च वर्ष असेल लगेच मी आपलं या फील्डमध्ये आली. काहीच मला काही अंदाजच नव्हता. म्हणजे मी कशी होती ना, कसं मला काहीच कळत नव्हतं असं. पण मग जेव्हा असं झालं, आता तुम्ही हा एक जातो, एक आयोजक असतात, हाही एक मला आवर्जून जाणवतं की एक तर तुम्ही डान्स करतात, परफॉर्मन्स असतो तुम्हाला. आता आम्ही ऐकलं, मला माहीत नाही की तुमच्या शोसाठी फार लाखोंची तुम्हाला मानधन दिलं जातं कार्यक्रमासाठी वगैरे. पण असं कधी वाटलं का की आयोजक कधी असतात आणि आयोजकांकडे त्यांचा हेतू किंवा त्यांच्या बोलण्यातून काही वेगळं जाणवलंय? कारण की आपण डान्सर आणला तर आपलीच मालमत्ता वगैरे असं वाटतं लोकांना, की त्या नजरेतून किंवा कोणी असं वागलंय, तुम्हाला आठवतंय असं कधी? नाही, अजून तरी म्हणजे ह्या गोष्टी नाही झालेल्या. नाही, ओके. म्हणजे आयोजक मी जशी व्हायरल झाले की तसं मला म्हणजे आयोजकांनी प्रेमच दिलंय आणि छानच बोललेत माझ्यासोबत. काही व्यक्तिगत आयोजक असतात की आमच्या तुम्ही वाढदिवसाचा कार्यक्रम केला कधी किंवा अशा ठिकाणी केला, मग कोणी काय त्यातनं वेगळ्या प्रकारे काही तुम्हाला बोललं आहे किंवा वागवलं आहे, असं कधी झालं? नाही, असं नाही. तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच वाटत? राजकीय कार्यक्रम फार तुम्ही करतात, म्हणजे राजकीय नेत्यांच्या, त्यामुळे ती वेगळी डिमांड असते की कार्यकर्त्यांची डिमांड असते?
कार्यकर्त्यांची. अच्छा, त्यामुळे तुम्ही राजकीय कार्यक्रमांना जास्त तुमची हजेरी असते असं म्हणून विचारला तुम्हाला प्रश्न. हे म्हणजे तो प्रश्न ओके, पण हे सगळं प्रेक्षकांना हे श्रेय जाईल की त्यांच्यामुळं आज त्यांची डिमांड असते ना प्रेक्षकांची, म्हणून आज मी तिथे. पण मग गौतमी, तुम्ही कार्यकर्त्यांसमोर ठीक आहे, स्टेजवरती कला बैलासमोर डान्स काय झालं होतं ते, म्हणजे बैलासमोर का बरं गौतमी पाटीलचा डान्स? तुम्हीच राहिलेले तेवढे. म्हणजे ते आता हे बघा, प्रत्येकाची म्हणजे हाऊस असते, म्हणजे कोण कशात आनंद शेअर करेल, कोणाला काय महत्वाचं असतं, तर ते प्रत्येकाची म्हणजे प्रत्येकाचे विचार आहेत ज्याचे त्याचे. तर ते त्यांनी कार्यक्रम ठेवला आणि मला बोलवलं तर मी का नाही जाणार, माझा कार्यक्रम ठेवला तर मी का नाही म्हणणार, मी कार्यक्रम केला. एक कलाकार असो, कलाकार हा नेहमी आपल्याला मिळणाऱ्या स्तुतीचा भुकेला असतो. बैलासमोर डान्स करून काय म्हणजे त्यातनं कलाकाराची काय हे जाणार आहे? मग असं म्हटलं की प्रेक्षक होते की त्या कार्यक्रमाला, प्रेक्षक पण भरभरून होते. हा, पण ते त्याच्या म्हणजे बैलासाठी कार्यक्रम ठेवला होता, पण प्रेक्षक होते, सगळे होते, भरभरून प्रेम दिलं, खूप छान कार्यक्रम झाला. ते कसं ते सगळं वेगळंच करून टाकलं. तुम्हाला कल्पना कशी राज्यभर चर्चा झाली, अगदी राजकारण्यांपर्यंत चर्चा झाली, तुम्हाला याची कल्पना होती? आता आपले राज्याचे फार मोठे नेते अजितदादा पवार यांचं नुकतंच निधन झालं, ते पण बघितला त्यांनी, त्याच्याबद्दल तेही स्वतः बोलले होते. तुम्हाला आपण तो व्हिडिओ बघूया आमच्या ह्याच्यात, ते काय बोलले होते अजितदादा त्याच्याबद्दल, आहे का आपण तो तुमच्याबद्दल? सर, तुला बैल काय ते गाईच्या समोर, तिचा तो अधिकार आहे. जर त्यांना ती स्वतःच्या, तिचा व्यवसाय आहे, तो तिचं उपजीविकेचं साधन आहे, ती कलेच्या माध्यमातून पण त्याच्याकडे बघते आणि अभिनयाच्या माध्यमातून पण बघते आणि उत्पन्नाच्या माध्यमातून पण बघते. आता हे सगळं बघत असताना उद्याच्याला तू सांगितलं की माझं लहान बाळाचं बारसं आहे आणि त्याला अजून काहीच कळत नाही, तरी देखील बारशाच्या निमित्तानं तुम्ही इथं नाचलं पाहिजे, तुमची सुपारी कितीची आहे तेवढे पैसे द्यायला तयार आहे. तिचं काम आहे, ती ते करणार. त्याच्यामुळे तिला सांगितलं असेल बैलाचा कदाचित वाढदिवस असेल किंवा बैल पोळ्याच्या बैलाच्या रेसमध्ये गाडा बैलामध्ये पहिला आला असेल, त्याच्यावर मालक म्हणला असेल तू पहिला ये, तुला अजितदादा फार म्हणजे अजून एकदा पण बोलले होते, दुसऱ्यांदा पण काय चुकीचं बोलले दादा? बिलकुल नाही, एकदम बरोबर बोलले. मी जसं म्हणजे हे ऐकलं, खरं तर हे अजितदादा म्हणजे आम्ही कधी भेटलो नाही दादा, आम्ही कधीच नाही बोलणं, कधीच नाही. पण हा जो सपोर्ट आहे ना दादांचा, म्हणजे कलाकाराला, हा खूप गरजेचा आहे आणि त्यावेळेस हा सपोर्ट मला खूप गरजेचा होता. आणि ते दादांचे माझ्यासाठी 2 शब्द खूप महत्वाचे होते आणि मला खूप छान वाटलं. म्हणजे दादांनी एक माझं मन जिंकल्यासारखं झालं. म्हणजे दादांनी प्रत्येक कलाकाराला सपोर्ट केलाय, असं नाही. मी खरंच म्हणजे मी दादांचं हे कधी विसरणार नाही, कधी नाही. म्हणजे न कळत दादांनी मला खरंच खूप सपोर्ट केल्यासारखं झालंय. पण फोनवर तरी कधी बोलणं झालं नाही? दादांचं माझं कधीच नाही. तुम्ही एक आता त्यांचं जेव्हा अपघाती निधन झालं तेव्हा तुम्ही त्यांच्याबद्दल एक व्हिडिओ पण केला होता माझ्या. हो. म्हणजे ती शॉकिंग न्यूज आहे आपल्यासाठी की असं काहीतरी होईल. हे म्हणजे मी उठले, मी झोपेतून उठले आणि मला आई म्हणते की असं मी एकदम असं, मला तू काय बोलते, तुला कळतंय का, तू असं का म्हटलं, हे फेक असेल. मी आईला हे बोलले फेक असेल. मी ज्या वेळेस स्वतः बघितलं त्यावेळेस मी एकदम ब्लँक, म्हणजे माझी झोपच गेली. हे काय, कसं काय असं झालं, ह्या सगळ्या गोष्टी. पण अजूनही मी शॉकिंग, म्हणजे मला अजून ह्या क्षणालाही मला असं वाटत नाही की दादांचं असं काही झालंय. म्हणजे आहेत, आपल्यातच आहे दादा, असं आहे ते एक. आणि त्यांचं म्हणजे कलाकाराला सपोर्टचं पण, आणि ते त्यांच्या कामालाही प्रामाणिक होते. जिथपर्यंत मी ऐकलंय की ते त्यांच्या कामाला प्रामाणिक होते आणि सकाळी लवकर उठून ते कामाला जाऊन, म्हणजे असं मी स्वतः म्हणते की असा नेता अजिबात नाही, त्यांची जागा नाही कोण घेऊ शकत. राजकारण फॉलो करता तुम्ही साधारणपणे? नाही, अजिबात नाही. पण राजकीय कार्यक्रमांना मात्र जातात तुम्ही, प्रचाराला वगैरे पण जातात तुम्ही? आता मागे कुठेतरी चंद्रपूरला कुठे तुम्ही गेला होतात प्रचाराला?